तर आज या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत पंचायत राज आणि पंचायत राजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे ग्रामपंचायत याच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण बघू ग्रामपंचायतचा जो काय राज्यकारभार आहे तो कोणत्या अधिनियमानुसार चालतो हे जर आपल्याला सांगायचं तर ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार आपल्या राज्यामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आलेली आणि त्याचा राज्यकारभार या 1958च्या अधिनियमानुसार चालतो। आणि ग्रामपंचायत नियंत्रण कोणाचा असतं तर पंचायत समिती व जिल्हा परिषद। तर यांचा जो काही राज्यकारभार चालत असतो तो अधिनियम 1961 नुसार चालतो। तर आपण फर्स्टली बघू ग्रामपंचायत नेमकी कशा प्रकारची असते, ग्रामपंचायत म्हणल्यापेक्षा गावचा राज्यकारभार कशा प्रकारे चालतो याची आपण सविस्तर माहिती घेऊयात। तर प्रत्येक गावामध्ये या अधिनियमानुसार आपण ग्रामपंचायतची स्थापना करत असतो। आता ग्रामपंचायत हा शब्द कुठून आला, नेमकी संकल्पना कशी उत्पन्न झाली हे बघायचं झालं तर बाणभट्टाच्या त्या एका पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि त्याने त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की त्या काळात देखील गावचा जो काही राज्यकारभार आहे तो कशा प्रकारे चालायचा, त्याने त्या ठिकाणी त्या नियमांचा आणि त्या राज्यकारभाराचा उल्लेख केला आहे। तर तेव्हापासून ग्रामपंचायतीची एक स्थापना करण्यात यावी असं ठरलेलं आहे आणि ग्रामपंचायतीचा जे काही कारभार आहे ते कशा प्रकारे चालतो आपण या ठिकाणी बघू। ग्रामपंचायत तर आपण खेडेगावात राहत असतो। खेडेगावात राहत असताना आपण ह्या गोष्टीला सगळ्यात जवळच्या नजरेनं बघत असतो की आपण ह्या गोष्टी फेस केलेल्या असतात आणि आपल्या गावामध्ये दरवर्षी 5 वर्षानंतर निवडणूक होतच असते। तर नेमकी निवडणूक का होते आणि ग्रामपंचायत काय आहे, ग्रामपंचायतमध्ये सदस्य किती असतात, ग्रामसेवक कोण असतो, सरपंच कोण असतो हे आपण या ठिकाणी सर्वसरित्या बघणार आहोत। तर ज्या गावची लोकसंख्या 500च्या आसपास आहे अशा गावाला आपण ग्रामपंचायतीची स्थापना करत असतो। आणि जर एखाद्या गावाची लोकसंख्या 500 जर असेल तर प्रत्येक 100 लोकसंख्येच्या मागे एक सदस्य अशानुसार जर लोकसंख्या 500 असेल तर या गावामध्ये ग्रामपंचायत सदस्यांची संख्या असेल 5। इथे सदस्य किती असणार आहेत 5, म्हणजे 100 लोकांच्या मागे एक सदस्य ह्या रेशोनुसार आपण त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची निवडणूक त्या ठिकाणी अस्तित्वात आणू शकतो। आणि ह्या गावामध्ये 5 सदस्य असल्याच्यानंतर त्याच्यामध्ये 4 सदस्य असणार आहेत आणि या 5 सदस्यामधला जो एक मुख्य माणूस असणार आहे त्याची आपण सरपंच म्हणून निवड करत असतो। ओके, तर ह्याची जी निवडणूक असते गावातली ग्रामपंचायतची ही तहसीलदाराच्या मार्फत होते। या निवडणुकीवर जर नियंत्रण कोणाचं असेल तर तहसीलदाराचं असते, म्हणजेच तहसीलदार हा ग्रामपंचायत निवडणुकीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो। तर गावामध्ये जर एखाद्या गावची लोकसंख्या असे होऊ शकते की एखाद्या गावची लोकसंख्या 500 नसेल, एखाद्या गावची लोकसंख्या 200 असते किंवा एखाद्या गावची लोकसंख्या 150च्या आसपास असेल। तर मग असं असताना जर समजा आपल्याला या ठिकाणी जर ग्रामपंचायतीची स्थापना करायची असेल तर आपण या ठिकाणी ग्रामपंचायतीची स्थापना करू शकत नाहीत, कारण ग्रामपंचायतीची स्थापना आपण 500च्या वर लोकसंख्या असेल तरच करू शकतो। तर अशा वेळी आपण काय करत असतो, 2 खेडे किंवा 3 खेडे एकत्र मिळून त्याच्यामध्ये एक ग्रामपंचायतीची स्थापना करत असतो। म्हणजे हे 200 हे 200 आणि हे 150, याची संख्या किती व्हायली 550 550। तर या ठिकाणी आपण या 3 गावाचा एक गट तयार करून या 3 गावासाठी एक कॉमन ग्रामपंचायतीची स्थापना करू शकत असतो। आणि याची निवडणूक जी आहे ती एकाच काळामध्ये होईल। फक्त ह्या 200 लोकांसाठी या ठिकाणी 2 सदस्य असणार आहेत, या 200 लोकांसाठी इथं 2 सदस्य असणार आहेत आणि या 150 लोकांसाठी फक्त या ठिकाणी 1 सदस्य असणार आहे। म्हणजेच या ठिकाणी आपण 5 लोकांसाठी त्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक घेणार आहोत आणि जी निवडणूक जी चालणार आहे ती तहसीलदारामार्फत चालणार आहे। तर आपण बघत असतो की गावामध्ये निवडणूक कशा प्रकारची चालते आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जर कोणाचा असेल तर तो असतो गावातल्या नागरिकांचा। आपण बघत असतो की गावातला जो विकास आहे तो जास्त प्रमाणात होत नाही। याचं कारण हे आहे की ग्रामपंचायतीमध्ये सरकारकडून ज्या काही योजना येतात त्यांची अंमलबजावणी जास्त मोठ्या प्रमाणात होत नाहीत। आणि ह्याचं कारण जर आपल्याला पाहायचं झालं तर शेवटी आपल्याला फक्त याची जिम्मेदार कोण दिसत आहे तर ते फक्त नागरिक दिसत असतात, कारण नागरिक जर जागृत असले तर त्या गावचा विकास होणं अटळ आहे, विकास होणारच। फक्त नागरिकांना सतर्क राहायला पाहिजे। तर नागरिकांना कोणत्या बाबतीत सतर्क राहायला पाहिजे आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर ग्रामपंचायत स्थापन झाली, ग्रामपंचायतमध्ये निवडणूक पण झाली। एखाद्या गावची लोकसंख्या समजा 700 ते 800च्या दरम्यान असेल तर तिथं त्याची जे सदस्य संख्या असणार आहे ती 7 पर्यंत असणार आहे। जर 1000 आणि 1500च्या जर आत असेल तर त्या ठिकाणी 9 संख्या असेल, 1500 ते 2500च्या दरम्यान जर असेल तर त्या ठिकाणी 11 असणार, 2.5 ते 3000पर्यंत जर असेल त्या ठिकाणी 13 असतील आणि त्यासमोर जर असेल तर 15 आणि जास्तीत जास्त 17 इथपर्यंत आपण ग्रामपंचायतच्या सदस्यांची
नेमणूक करू शकतो. 17च्या नंतर आपण 19पर्यंत जास्तीत जास्त करू शकतो. त्याच्यानंतर त्याला आपण एक तालुका म्हणून घोषित करू शकत असतो. कारण जास्त लोकसंख्या जर असेल तर त्याला आपण गावाचा दर्जा देत नाही, त्याला आपण तालुक्याचा दर्जा देत असतो. तर अशा प्रकारची एक विषम संख्येमध्ये सदस्याची संख्या असते. तर गावची रचना असेल, समजा एखादा गाव अशा प्रकारचा त्याचा नकाशा असेल तर या ठिकाणी रोटेशन वाईज वार्ड ठरलेले असतात. म्हणजेच हा इथं पहिला वार्ड असेल, ह्याची पण रचना तहसीलदारच करत असतो. तहसीलदाराच्या मार्फत तलाठ्याच्या माध्यमातून ह्या गावाच्या वार्डाची संरचना तयार केलेली असते. हा पहिला वार्ड, या ठिकाणी इथून दुसरा वार्ड असेल, या ठिकाणी तिसरा वार्ड असेल, या ठिकाणी चौथा आणि उरलेला 5वा. म्हणजे 5 जर वार्ड असतील तर त्याची संरचना अशा प्रकारची असणार आहे. मग आपण कधी कधी म्हणतो की एखाद्या जातीचा समूह जर असेल तर त्यांच्यासाठी एक स्पेशल आपण सदस्य द्यावा अशी गावकऱ्यांची विनंती असते, मागणी असते. पण अशी गोष्ट त्या ठिकाणी शक्य होत नाही. याचं कारण हे आहे की आपण या नकाशानुसार, या वार्डनुसार त्या वार्डची स्थापना करत असतो. मग या ठिकाणी समजा एखाद्या गावामध्ये बौद्ध वस्ती असेल, अशा प्रकारची एवढ्या या भागामध्ये जर बौद्ध वस्ती असेल आणि ते वार्ड जर असा प्रकारचा या ठिकाणी नेमून दिलेला असेल तर ह्या बौद्ध समाजामधले अर्धे लोक या वार्डमध्ये येतील 1 क्रमांकाच्या, आणि दुसरे जे राहणारे आहेत ते दुसऱ्या वार्डमध्ये येतील. म्हणजे ह्याचंच कारण आहे की या वार्डाची रचना अशी असल्यामुळे आपण फक्त एका समूहासाठी स्पेशल वार्ड प्रस्थापित करत नाहीत. आणि हे रोटेशन चेंज होत असते. कधी कधी हा वार्ड इथून चालू होईल, परत ह्याची रेष इथे येईल आणि असे बदलत असतात. म्हणजेच आधी आपण जर एका वार्डमध्ये असेल तर पुढच्या निवडणुकीमध्ये त्याच वार्डमध्ये राहील का नाही ह्याबद्दल आपण फिक्स सांगू शकत नाहीत. आपण 1मध्ये असेल तर पुढच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या वार्डमध्ये पण जाऊ शकतो. तर अशा प्रकारचे त्या ठिकाणी वार्डची संरचना झाल्याच्यानंतर प्रत्येक वार्डातून काही सदस्य त्या ठिकाणी निवडणुका उभी राहतात. उभे राहिल्याच्यानंतर त्यांना मतदान कोण करणार आहे तर गावातला नागरिक, ज्याला 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत. कारण भारतीय संविधानानं 18 वर्षाच्या नंतरच्या लोकांनाच प्रौढ मतदानचा दर्जा दिलेला आहे. तेच लोक कोणत्याही निवडणुकीमध्ये मतदान करू शकतात. तर 18 वर्षाच्या वरील गावातील जेवढे काही लोक आहेत त्यांनी त्यांचे सदस्य ग्रामपंचायतमध्ये पाठवायचे आहेत. तर निवडणूक लागणार आहे आणि निवडणुकीमध्ये आपण बघत असतो गावामध्ये सगळ्यात जास्त जर डेंजरस निवडणूक, घातक निवडणूक आणि सगळ्यात जास्त जर कोणत्या निवडणुकीमध्ये भांडणं होतात तर ती निवडणूक असते ग्रामपंचायतची. कारण सगळे लोक आपल्या डोळ्यासमोरचे असतात, सगळे सदस्य आपल्या डोळ्यासमोरचे असतात आणि कोण शिक्षित आहे, कोण अशिक्षित आहे, कोण भ्रष्टाचारी आहे हे सगळं आपल्याला माहीत असते. मग निवडणुकीमध्ये शक्य आहे की ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे तेच लोक गावामध्ये उभे टाकत असतात. शिक्षित लोकांना कोणी उभं करत नाही. म्हणून या ठिकाणी जास्त भांडणं होण्याचं कारण हे असते की तो त्याचा आहे, तो त्याचा आहे. मग त्याच्याहून आपण जर एखाद्या व्यक्तीला त्या दुसऱ्या उमेदवारासोबत, सदस्यासोबत जर प्रचार करताना पाहिलं आणि तो कधी काळी आपला मित्र राहिला असेल तर आपण त्याला डायरेक्ट जाऊन भांडतो आणि त्याला भांडल्यामुळं तो जो काही सदस्य आहे त्याला का भांडला म्हणून तो आपल्याला भांडतो. म्हणजे गावामध्ये असं एक भांडणाचं वातावरण निर्माण होते आणि ही जी निवडणूक आहे ही एक उद्रेकाचं रूप धारण करत असते. म्हणून आपण नेहमी ऐकत असतो बातम्यामध्ये, टी व्हीमध्ये, पेपरमध्ये की ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये जास्त भांडणं झालेलं आपल्याला आढळतात. तर अशा प्रकारची निवडणूक झाल्याच्या नंतर समजा 5 सदस्यांची ग्रामपंचायत जर असेल तर 4 सदस्य असणार आहेत, त्याच्यामधला 1 सरपंच असणार आहे. तर सरपंच हा गावचा प्रथम नागरिक मानला जातो. म्हणजेच हा गावचा एक राजाच म्हणता येईल. कारण गावचं प्रशासन चालवणारा हा आहे, राज्यकारभार चालवणारा हा व्यक्ती आहे. तर हा गावातल्या लोकांनी निवडून दिलेला व्यक्ती जो की सगळ्याचा मुखिया असं आपण त्याला म्हणू शकतो, सरपंच. याच्यामध्ये तिला दुसरा एक या 4 मधला उपसरपंच असणार आहे. उपसरपंच आणि बाकीचे सदस्य. ओके, म्हणजे 1 सरपंच, दुसरा उपसरपंच आणि राहिलेले 3 सदस्य. तर अशा प्रकारची या ग्रामपंचायतची एक आराखडा असणार आहे. आणि ह्या लोकांनी गावचा राज्यकारभार पाहत असताना त्या ठिकाणी लिखित स्वरूपात सगळं काही लिहून ठेवण्यासाठी, ग्रामपंचायतीचा हिशोब लिहून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी शासनाचा एक माणूस असावा, सरपंचावर कोणाचं तरी नियंत्रण असावं म्हणून त्या ठिकाणी प्रशासनाचा एक माणूस असतो, त्याचं नाव असते ग्रामसेवक. आता ग्रामसेवकाचं काम काय तर ग्रामपंचायतीचा जेवढा काही हिशोब आहे, जे काही खर्च होणार आहे, जे काही योजना आहेत त्यांची लिखित स्वरूपात सगळी मांडणी करून ठेवणं. दुसरी गोष्ट, सरपंच जर काही ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करत असेल, सरकारी ज्या योजना येतात त्याची जर येणारे फंड आहेत ते जर गडप करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या ठिकाणी ग्रामसेवक हा शासनाचा माणूस याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असतो. पण काय होतं आहे, आता हे दोघंही एका माळ्याची मणी असतात. गावचा कारभार सुरळीत चालतो
आणि गावचा विकास का होत नाही, सुरळीत चालत असताना गावचा विकास काहून होत नाही हे आपण जर बघायचं झालं तर ह्याचे दोनच या ठिकाणी आपल्याला जिम्मेदार व्यक्तीचं नाव समोर येते. एक म्हणजे सरपंच आणि दुसरा ग्रामसेवक. आता सरपंचानं भ्रष्टाचार करू नये ह्यासाठी शासनाचा माणूस कोण आहे, ग्रामसेवक. पण आणि ग्रामसेवकांना काही भ्रष्टाचार करू नये म्हणून लोकांनी दिलेला प्रतिनिधी कोण आहे, सरपंच. पण या दोघांमध्ये होती मैत्री. या दोघांमध्ये मैत्री झाल्याच्यानंतर ग्रामसेवक याच्यावर दबाव आणू शकत नाही आणि सरपंच याच्यावर दबाव आणू शकत नाही. मग हे दोघं काय म्हणतात, आपण दोघं चंगूमंगू आणि सगळं गाव विकून खाऊन टाकू. मग यांचा राज्यकारभार चालू होतो. हे याला काय म्हणत नाही, हे याला काय म्हणत नाही, आणि यांची मैत्री झाल्याच्यानंतर गावचा विनाश व्हायला सुरुवात होते. मग राहिलेले जे काही उपसरपंच आहेत, सदस्य आहेत, आता जिम्मेदारी गावच्या विकासाची येते यांच्यावर. कारण वरून येणारे सरकारकडून जे येणारा फंड आहे ते हे दोघं वाटून खातात. समजा एखाद्या गावामध्ये 10 लाख रुपयाचा फंड आलेला आहे. किती लाख रुपयाचा, 10 लाख रुपयाचा फंड आलेला आहे. तर एखाद्या रस्त्यासाठी समजा 10 लाख रुपये आलेत, तर या रस्त्यावर फक्त आपला ग्रामसेवक आणि सरपंच मिळून फक्त 2 लाख रुपये खर्च करतात. किती लाख रुपये, 2 लाख रुपये. म्हणजेच एखादा गट्टूचा काहीतरी असेल किंवा एखादा सिमेंट रोड असेल तर हे जास्तीत जास्त 2 लाखामध्ये ते काम उरकण्याचं प्रयत्न कोणाचा असतो, सरपंच आणि ग्रामसेवक. मग उरले किती लाख, 8 लाख रुपये. आता हे 8 लाख रुपये कोण खाणार आहेत, ग्रामसेवक आणि सरपंच. कारण जर सरपंचानं खाल्ले तर शासनाचा माणूस दबाव ठेवणारा हा याच्यावर ॲक्शन घेणार आहे. पण सरपंच एकटा खात नाही, आणि जर एकट्या ग्रामसेवकानं खाल्ले तर हा त्याच्यावर दबाव ठेवणारा व्यक्ती आहे. पण यांचं काय झालेलं आहे, यांच्या दोघांमध्ये मैत्री आहे. मग मैत्रीप्रेम एवढं वाढत असते की हे दोघं एकमेकाचे जे काही गुपित गोष्टी आहेत त्या लोकांसमोर आणण्यासाठी समर्थ नसतात. मग हे दोघं काय करतात, या 8 लाखाची वाटाघाटी करतात. मग ग्रामसेवकाकडे जातात 4 लाख रुपये आणि सरपंचाकडे जातात 4 लाख रुपये. ओके, अशा प्रकारची वाटाघाटी झाली. रोड कितीचा केला, 2 लाखाचा. आणि 2 लाखामध्ये मग कोणता रोड असा भारी होऊ शकते का, ज्याचं समजा जी लाईफ आहे ती 5 वर्ष असेल, 6 वर्ष असेल, तो रोड फक्त काही 6 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये संपुष्टात होतं. त्याच्यामध्ये खड्डे पडतात. त्याच्यामध्ये आपण जर तेल टाकायला गेलो तर 10 टाक्यात तेल त्याच्यामध्ये साचेल एवढी त्याची खड्ड्याची कॅपॅसिटी असते. अशा प्रकारचे सुरळीत रोड आपल्या गावामध्ये या 2 लाखाच्या माध्यमातून केले जातात. मग गावामध्ये जर रस्ते का चांगले होत नाहीत आणि गावाचा विकास का होत नाही, तर याचं कारण फक्त आहे, एक आहे ग्रामसेवक आणि दुसरा आहे सरपंच. गावचा विकास जर ग्रामसेवकानं करायचं ठरवलं तर गावचा विकास कोणीच रोखू शकत नाही. जर गावचा विकास सरपंचानं करायचं ठरवलं तर गावचा विकास आपण रोखू शकत नाही. गावाचा धूर करण्याचं काम कोण करत असे, सरपंच आणि ग्रामसेवक. या दोघांनी जर ठरवलं आपल्या गावातून सोन्याचा धूर बाहेर काढायचा तर निश्चित सोन्याचा धूर गावातून बाहेर निघल्याशिवाय राहत नाही. पण यांची सांगड होती. हे दोघं एकमेकांना कधी धोका देत नाहीत. कारण आकडा बघा, 4 लाख आणि 4 लाख. ग्रामसेवकाला पगार किती असते, 50 ते 60 हजार. पण त्याला काही न करता जर 4 लाख रुपये मिळत असतील तर तो सरपंचाच्या विरोधात बोलेल का, नाही बोलणार. आणि सरपंच तर पहिला पैसे खायसाठी झालेला आहे. कारण या निवडणुकीमध्ये प्रत्येकांना 500-500 रुपये वाटलेले असतात आणि त्यांनी याला निवडून दिलेलं असते. 500 रुपयाला मतदान दिल्याच्यानंतर आपण तिथं सुशिक्षित सरपंच पाठवत नाहीत. त्याच्यामुळे हा काय करतो, ते 500 रुपये वसूल करण्याचं काम करतो. मग याला घर बसल्या याला पगार किती असणार आहे, 10 ते 15 हजार रुपये शासनाच्या मार्फत. मग हा सरपंच जो आहे याला इस्त्रीचे कपडे घालावे लागतात पांढरे, त्याच्यानंतर याला फिरावं लागतं. 10 हजार रुपयात होते का, नाही. मग ही आहे, सरपंचाला फिरायचं असेल स्कॉर्पिओ गाडीमध्ये, थार गाडीमध्ये, पुन्हा एक बुलेट भडभड भडभड वाजणारी, ती एक घ्यायची असते. त्याच्यामुळे सरपंच काय करणार आहे, ह्या 4 लाख रुपयावर याचा डोळा असणार आहे. मग सरपंच निवडणूक झाल्याच्यानंतर 3 महिन्यातच 4 व्हीलरमध्ये का फिरतो, याचं कारण हे आहे की 10 लाख रुपयाचा फंड येतो, 2 लाख रुपयाचं काम करतो आणि 4 लाख रुपये सरपंचाच्या घरामध्ये येतात. आपण नेहमी बघत असतो की सरपंचाच्या एखाद्या कुटुंबामध्ये जर कोणी सरपंच झाला असेल तर त्याच्या पिढीमध्ये 10 वर्ष असेल, 20 वर्ष असेल, 50 वर्षामध्ये कोणीच कामाला जात नाही. हे जे लोक आहेत सरपंचाच्या घरचे, हे राजा म्हणून गावामध्ये वाटचाल करायलेले असतात, वागायलेले असतात. यांना कोणी कामाला लावण्यासाठी म्हणू बी शकत नाही, कारण यांचा राज्यकारभार तसा असतो. कारण यांच्याकडं असे कितीतरी 5 वर्षामध्ये फंड आलेले असतात. त्याच्यामुळे हे लोक 50 वर्ष आयुष्याची जिंदगी जगतात. जे गावचा विकास होण्यासाठी पैसे गावात आलेले असतात ते यांना आपल्या खिशामध्ये भरलेले असतात. म्हणून याच्या बायकोच्या अंगावर नेहमी कडक इस्त्रीची साडी असते, नेहमी दागिन्याने भरलेली असतात आणि याची बायको नेहमी बाजारात फिरायलेली असते कपड्याच्या दुकानावर. किती जरी महागाई झाली तर याची बायको आपल्याला शॉपिंग करताना दिसते. कोणाची, सरपंच.
तर गावचा विकास कशा प्रकारचा होतो हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, हे सरपंच आपण निवडून दिलेला आहे, हे उपसरपंच आपण निवडून दिलेला आहे, सदस्य आपण दिलेले आहेत आणि हा प्रशासनानं याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिलेला आहे. पण यांच्यामध्ये भानगड अशी झाली की ते वाटाघाटीचा कारभार चालू झाला. तुम भी खाओ और हम भी तुम्हें खाने देंगे आणि हमें भी खाने दो, असा त्याचा कारभार चाललेला असतो. तर आता हे 4 लाख रुपये इथं आहेत. पण बघा, भारतीय संविधानानं आणि दुसरी गोष्ट राज्य शासनानं पण याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अजून काही गोष्टी केल्या आहेत की सगळ्याचं म्हणणं एकच आहे की गावचा विकास झाला पाहिजे. गावाकडे चला असं कोणतरी एका नेत्यानं सांगितलेलंच आहे की नाही. तर म्हणून गावचा विकास झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून राज्य शासनानं आणि केंद्र शासनानं पण जास्त लक्ष दिलं पाहिजे. पण याचा सगळा जो काही जिम्मेदार व्यक्ती जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला नागरिक दिसतो. आणि मी नागरिक का म्हणत आहे याचं आपण कारण या ठिकाणी बघू. तर बघा, या ठिकाणी 4 लाख रुपये सरपंचाच्या खिशामध्ये, 4 लाख रुपये ग्रामसेवकाच्या खात्यामध्ये. तर यांनी अशा प्रकारचा भ्रष्टाचार करू नये म्हणून आधी आपण याच्यामध्ये बघितलं की पंचायत समिती व जिल्हा परिषद अधिनियम 1961 नुसार राज्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची निवड आणि स्थापना करण्यात येत असते. तर याच्यामध्ये सरपंचावर नियंत्रण कोणाचं तरी असावं यासाठी आपण पंचायत समितीची या ठिकाणी स्थापना केलेली असते, पंचायत समिती. तर 2-3 गाव मिळून एक गट तयार होत असतो आणि त्या गटामधून आपण एक पंचायत समितीचा सदस्य देत असतो. आणि असे गट निर्माण होऊन एका तालुक्यातले जेवढे काही गाव आहेत त्या प्रत्येक लोकांनी या ठिकाणी पंचायत समितीवर आपले सदस्य पाठवलेले असतात आणि त्याच्यामधून एक पंचायत समितीचा सभापती होत असतो. हा या पंचायत समितीचा मुख्य लक्षात. तर पंचायत समितीचा कारभार हा सभापतीच्या माध्यमातून चालतो. तर सरपंचावर नियंत्रण कोणाचं असणार आहे तर सभापत्याचं असणार आहे. म्हणजे सरपंचानं जर काही भ्रष्टाचार करायचा प्रयत्न केला तर त्याला हिशोब मागण्याचं काम, त्याच्या वाईट गोष्टीवर दबाव टाकण्याचं काम कोणाचं असते, पंचायत समिती सभापती हा याच्यावर दबाव पाडू शकतो. ओके. दुसरी गोष्ट, पंचायत समितीमध्ये जर सभापती काही भ्रष्टाचार करत असेल तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाचा दुसरा माणूस असतो, त्याला म्हणतो आपण BDO, ब्लॉक डिव्हिजनल ऑफिसर. BDOचं नियंत्रण कोणावर असते, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. ओके. या BDOचं नियंत्रण कोणावर असणार आहे, सभापतीवर. आणि दुसरी गोष्ट, ह्याचं नियंत्रण याच्यावर पण असते, ग्रामसेवकावर. ग्रामसेवकाला हे कोणताही प्रश्न विचारू शकतो, कोणताही हिशोब मागू शकतो आणि याच्यात जर काही वाईट कृत्य घडत असेल तर याला त्याच्या पदापासून मुक्त करण्याचा पण अधिकार या BDOला असतो. ओके. तर अशा प्रकारे ग्रामपंचायतचा कारभार जर विस्कळीत होत असेल, भ्रष्टाचार वाढत असेल तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणे हे कोणाचं काम आहे, पंचायत समितीचं. ओके. दुसरी गोष्ट, आता ही गोष्ट शक्य आहे की प्रत्येकाची एक किंमत असते, प्रत्येकजण विकल्या जाऊ शकतो, प्रत्येकजण विकतच असतो. फक्त त्याला त्याची एक जी काही मूळ किंमत आहे, त्याची जी विकण्याची किंमत आहे ती जर त्याला मिळाली तर कोणीही विकल्या जाऊ शकतो, हे आपलं ठरलेलंच असते. मग हा जो गडी इथं बसलेला आहे सभापती, ह्याची पण एक किंमत ठरलेली आहे. याला सर आपण 10,000 रुपये देतो म्हणलं हे नाही म्हणणार आहे, 20,000 देतो म्हणलं तर नाही म्हणणार आहे. सरपंच याला आम्हीच देण्याचा प्रयत्न करेल, 30,000 दिले तरी नाही म्हणणार आहे, 50,000 दिले तरी नाही म्हणणार आहे. पण जेव्हा हा याची किंमत 1 लाख रुपये करेल, 1 लाख रुपये, तेव्हा हा निश्चितच त्या ठिकाणी मान्य होईल. कारण खुर्चीवर बसल्याच्यानंतर बसल्या जर त्याला 1 लाख रुपये एका दिवसामध्ये कोण देत असेल तर ते 1 लाख रुपयाला कशाला लाथ मारेल. ते 1 लाख रुपये याला देण्यासाठी तो सरपंच या ठिकाणी आम्हीच त्याला देतो आणि हा गडी जो आहे सभापती त्या ठिकाणी राजी होतो. आता एकच गाव आहे का मग आपल्या राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये सभापती हा मुख्य आहे पंचायत समितीचा. तर एका पंचायत समितीमध्ये खूप सारे गाव असतात, 50 ते 80 गाव असू शकतात, 100 पण गाव असू शकतात. मग प्रत्येक गावातून एक सरपंच त्याला जर एखाद्या फंडामधले 1 लाख रुपये देत असेल तर सभापतीचं इन्कम किती व्हायले, हे 1 करोडाच्या घरामध्ये, लाखाच्या घरामध्ये जाते. तर मग हा बसल्या जागी एवढे पैसे कमवत असेल तर हा याच्यावर फालतूचा दबाव कशाला टाकेल. कारण हा स्कॉर्पिओमध्ये जर फिरत असेल तर याची इच्छा आहे मी फॉर्च्युनरमध्ये फिरावं, आहे की नाही. मग हा याला चटक लागते, हा फिरायच्या मागं लागतो फॉर्च्युनरमध्ये. ओके. मग याचं इन्कम वाढलं, मग हा फिरायला लागला कशामध्ये, फॉर्च्युनरमध्ये. याची गाडी तयार झाली, सोनेरी चाकं, सोनेरी टप आणि याच्या गळ्यामध्ये सोन्याची साखळी, याच्या गळ्यामध्ये ॲपलचा मोबाईल, हातामध्ये ॲपलचा मोबाईल आणि हा दररोज पिक्चरला जाणार, गावचा कारभार बघणार नाही व्यवस्थित आणि अशा प्रकारे याचा राज्यकारभार चालणार. दुसरी गोष्ट, याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोण आहे, प्रशासनाचा माणूस BDO. तर BDO जर याला विरोध करत असेल तर परत आता इकडं 1 लाख मायनस झालेत, उरले किती सरपंचाला, 3 लाख. मग परत आता BDO कोणाला, जे ग्रामसेवक याला मॅनेज करणार कोणाला, BDOला. म्हणजे हे जर काही वाईट कृत्य करत असेल याच्यावर दबाव कोण टाकणार, BDO.
तर याला जर यानं आमिष दिलं तर हा याच्यावर दबाव टाकणार नाही. मग या 4 लाखातले 1 लाख हा कोणाला देणार? BDOला. मग याला देखील जर बसल्या बसल्या 1 लाख रुपये मिळत असतील, हा याच्यावर दबाव कशाला टाकणार नाही. ओके. त्याच्यामुळं ग्रामसेवक जे काही चुकीचं भ्रष्टाचारी रूप धारण करत आहे त्याच्यावर हा दबाव टाकणार नाही आणि याचा कारभार जो चालणार आहे त्याच्यावर BDO शांत राहणार आहे. कशामुळं? कारण हा आकडा बघा 1 लाख. जसं जेवढं इन्कम याचं होणार आहे तसंच तालुक्यामध्ये इन्कम ह्याचं होणार आहे. म्हणजे इथं कुठंही भ्रष्टाचाराला आळा होणार नाही. याचं कारण आहे पैसा. कारण प्रत्येक माणूस विकला जातो, फक्त त्याला त्याची सही किंमत द्यावी लागते. तुम्ही बघा, प्रत्येक तुम्हाला जर काही काम करायचं असेल, आमिष द्यायचं असेल कोणाला, तर फक्त त्या 1 या अंकावर आपण 0 वाढवत राहायचं, कोणी पण विकलं जाते. याची एकदा आपण परिचिती घेऊन पाहिजे. आता बघा इथपर्यंत आपण आलो. ह्याच्यावरून आपल्याला काय कळालं की ग्रामपंचायतवर नियंत्रण कोणाचं असते? पंचायत समितीचं. ओके, पंचायत समिती. आणि जर इथं पण जर समजा भ्रष्टाचार होत असेल, इथंही नियंत्रण ठेवणारे लोक आपलं काम व्यवस्थित करत नसतील, तर परत यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक जिल्हा स्तरावर दुसरा एक गट आहे, त्याचं नाव आहे जिल्हा परिषद. म्हणजे ग्रामपंचायतवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचायत समिती आणि पंचायत समितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणाची स्थापना करण्यात आलेली आहे? जिल्हा परिषदची. जिल्हा परिषद ही जिल्ह्यामध्ये सगळ्यावर नियंत्रण ठेवणारा एक महत्त्वाचा घटक आहे. तर जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीच्या सभापतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी जिल्हा परिषद जिल्हा अध्यक्ष याची आपण निवड करत असतो. दर 5 वर्षाला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या सामूहिकरित्या निवडणुका होतात. त्याच्यामध्ये पंचायत समितीचे उमेदवार आणि पंचायत समितीच्या निमपट उमेदवार कुठं असतात? जिल्हा परिषदमध्ये. जर समजा एखाद्या पंचायत समितीची सदस्य संख्या 50 असेल तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सदस्याची संख्या किती असणार आहे? 25 असणार आहे. आणि या 25 जणांमधून एकाची निवड ते जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून करतात. ओके. आता शक्य गोष्ट आहे ही, जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्याच्या नंतर हा गडी पण भ्रष्टाचाराच्या मागे आणि आमिषाला बळी पडू शकतो. म्हणून ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाचा एक माणूस असावा, त्याला मदतनीस असावा, त्याच्या लिखापडीचं काम करणारा असावून त्या ठिकाणी असतो CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. ओके. तर हा या ठिकाणी प्रशासनाचा माणूस आणि हा लोकप्रतिनिधी, या दोघांचा कारभार चालणार. आणि जिल्हा परिषद अध्यक्ष कोणावर नियंत्रण ठेवणार? सभापतीवर. सभापतीने भ्रष्टाचार करू नये म्हणून. मग गोष्ट ही होते की आपण तेच म्हणत आहे की प्रत्येकजण विकला जातो. मग हा विकला जाणार नाही हे कशावरून? मग हा जर काही गलत कृत्य करत असेल तर मग परत तो याला आमिष देण्याचा प्रयत्न करेन आणि जर मान्य केलं तर परत ग्रामपंचायतचा जो काही हलगर्जीपणाचा कारभार चालू आहे, फंड हडप करण्याचा प्लॅन चालू आहे, त्याच्यामध्ये हा पण आळा घालू शकणार नाही. कारण हा जर मॅनेज झाला, इथं परत याच्याकडं सरपंचाकडे किती रुपये उरले तर 3 लाख, याच्यामध्ये परत 1 लाख मायनस करायचे, हे जाणार कोणाला? जिल्हा परिषद अध्यक्ष. ओके. आणि दुसरी गोष्ट, आता ग्रामसेवकाकडे किती उरले? 3 लाख, याच्यामधले इकडे गेले 1 लाख, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. असं होऊ शकते. तर मी या दोघांना जर मॅनेज केलं तर परत यांच्या भ्रष्टाचारावर आळा हे घालणार नाहीत. आणि यांच्यावर जर आळा घालणार नाहीत तर हे यांच्यावर आळा घालणार नाहीत. म्हणजे ग्रामपंचायतमध्ये जे काही फंड हडप करण्याचा कारभार चालू आहे, भ्रष्टाचार करण्याचा जो काही कारभार चालू आहे, याच्यावर कोणीही नियंत्रण ठेवू शकणार नाही. कारण आता आपण इथपर्यंत आलो. आता यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी परत एक घटक असणार आहे. त्या ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये कलेक्टरची नेमणूक करत असतो, तर इनडायरेक्टली याच्यावर कलेक्टरचं नियंत्रण असते. दुसरी गोष्ट, यांनी जर काय करायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी असतो कमिशनर, आहे की नाही? तर कमिशनर हा विभागीय आयुक्त असतो, त्या कमिशनरचं या ठिकाणी नियंत्रण यांच्यावरती असते. तर आपण पुन्हा एकदा थोडक्यात समजून घेऊ. ग्रामपंचायतचा कारभार सुरळीत चालण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचायत समितीची नेमणूक करण्यात येते. पंचायत समितीचा राज्यकारभार व्यवस्थित चालण्यासाठी, भ्रष्टाचार रोखण्यासाठी, पारदर्शक कारभार होण्यासाठी, यांच्यावर दबाव ठेवण्यासाठी आपण स्थापना करत असतो जिल्हा परिषदची. म्हणजे ग्रामपंचायतवर नियंत्रण पंचायत समितीचं, पंचायत समितीवर नियंत्रण कोणाचं? जिल्हा परिषदचं. ओके. अशा प्रकारचं हे एक आपल्या पंचायत राजची व्यवस्था आहे, प्रशासन आहे. तर आता आपण ग्रामस्थांना त्यांना आपण या गावच्या विकासाला पुढं नेण्याचं काम, विकासाला आळा घालण्याचं काम कशा प्रकारे करतो हे आपल्याला बघायचं आहे. तर आपण बघतो अशा प्रकारे हा भ्रष्टाचाराचा कारभार चालू असतो. ओके. तर आता आपण सरपंचाला निवडून दिलेला आहे, प्रत्येक सदस्याला निवडून दिलेला आहे. तर निवडून देत असताना आपण ही गोष्ट कधीच विचारात घेत नाहीत की तो जो काही होणारा मेंबर आहे, सदस्य आहे ग्रामपंचायतचा, तो सुशिक्षित आहे का हे आपण कधीच बघत नाहीत. तो गावचा विकास करू शकतो का हे पण आपण कधी बघत नाहीत. तो शिकलेला आहे का हे आपण बघू शकत नाहीत, त्याचा विचार करत नाहीत.
आणि दुसरी गोष्ट, तो व्यसनाधीन आहे का, दारू पिदाडा आहे का, पुड्याचं व्यसन करणारा आहे का, भांडखोर आहे का, हे पण आपण कधीच बघत नाही. फक्त आपण काय करतो, मतदान करते वेळेस निवडणूक जवळ आली की दर 5 वर्षाला आपण कोणातरी एका सदस्याकडून, एका उमेदवाराकडून आपण काहीतरी 500 रुपये घेत असतो. कोणी दारू पाजण्याचा गावामध्ये कारभार चालू असतो, तर आपण हे मत विकण्याचं काम करत असतो. तर गाव पातळीवर आपण जेव्हा मत विकतो, तर आपण त्या ठिकाणी निश्चितच पैसे घेतल्याच्यानंतर त्याच्या आमिषाला बळी पडून त्या ठिकाणी आपण चुकीचे लोक आपण त्या ग्रामपंचायतीमध्ये पाठवत असतो. आणि चुकीचे लोक पाठवल्याच्यानंतर बघा, सरपंचाला जे काही फंड उरलेला आहे 3 लाख रुपये 2 लाख रुपये, तो या उपसरपंच किंवा सदस्यांना चूप राहण्यासाठी, विरोध न करण्यासाठी याला आपण काही 10,000 रुपये देऊ शकतो. मग याला जर समजा घरी बसल्या 10,000 येत असेल तर हे पण शांत बसतील. म्हणजेच या ठिकाणी हे भ्रष्टाचार करण्यासाठी तयार असतात, कारण आपण त्याला अशिक्षित लोकांना तिकडं पाठवलेलं असते. तर आपण निवडणूक देत असताना, निवडणूक जेव्हा आपल्या गावामध्ये चालू असते, तेव्हा आपण ज्या उमेदवारांना निवडून देणार आहेत, अशी निवडून देत असताना आपण त्याचं शिक्षण बघितलं, तो भ्रष्टाचारी आहे का हे बघितलं, तो गावचा विकास करू शकतो का हे बघितलं, त्याच्याकडं गावच्या पुढच्या काही विकासासाठी प्लॅन आहेत का हे बघितलं, त्याच्यामध्ये लोकांना मदत करण्याची भावना आहे का, राष्ट्रप्रेमाची भावना आहे का, गावच्या विकासाची भावना आहे का, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण तपासल्या आणि असा जर व्यक्ती आपण निवडून दिला तर निश्चितच तो ग्रामपंचायतच्या सदस्य लोकांमध्ये जाईल. आणि असा व्यक्ती ग्रामपंचायतमध्ये कुठेही भ्रष्टाचार होऊ देणार नाही, कारण एखादा भ्रष्टाचार न करणारा व्यक्ती दुसऱ्यालाही भ्रष्टाचार करण्यापासून रोखत असतो नेहमीच. म्हणून आपण भ्रष्टाचार न करणारे लोक तिथं पाठवायचे. 500 रुपयाला दारूच्या चपटीला. आणि दुसरी गोष्ट, आमिषाला कोणताही न बळी पडता आपण त्या ठिकाणी एक चांगले न्यायिक लोक, सुशिक्षित समजदार लोक जर तिथे पाठवले तर निश्चितच ते या सरपंचाला विरोध करतील. सरपंचाला विरोध केल्याच्यानंतर ग्रामसेवक सरपंचावर किंवा सरपंच ग्रामसेवकावर नियंत्रण ठेवल. मग ह्या लोकांचं कामच पडणार नाही. आणि जर ह्या लोकांनी तशा करण्याचा प्रयत्न केला तर बाकीचे सदस्य काय करतील, सभापतीकडे आपलं तक्रार दाखल करतील. मग सभापतीकडे तक्रार केल्याच्यानंतर सभापती यांच्याकडे दबाव टाकू शकतो, तो भ्रष्टाचार रोखू शकतो. इथं जर नाही झालं तर परत दुसरी गोष्ट, आपण जिल्हा परिषदकडे त्याची तक्रार करू शकतो सदस्य या नात्यानं. मग जिल्हा परिषद पंचायत समितीवर दबाव टाकेल, पंचायत समिती ग्रामपंचायतवर नियंत्रण करेल आणि या ठिकाणी भ्रष्टाचार कुठंतरी रोखण्याचं काम होईल. मग एखाद्या कामासाठी जर 10 लाख रुपये शासनाकडून येत असतील आणि जर त्या कामासाठी 10च्या 10 लाख रुपये वापरण्यात जर आले तर कोणताच रस्ता असा नाही ज्या ठिकाणी आपण समजा 10 लाख रुपयाचा रोड केला आहे तर तो रोड 5 वर्षात फुटेल असं शक्यच नाही. कारण आपण त्या कामामध्ये जर चांगलं मटेरियल वापरलं, चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला तो कॉन्ट्रॅक्ट जर दिला तर तो चांगला रोड निश्चितच तयार करणार आहे. आणि कोणत्याही गोष्टीची काम करत असतानाच आपण त्याच्याकडून गॅरंटी घेत असतो आणि त्यांनी जर गॅरंटी दिली तर 5 वर्षामध्ये आपला रोड फुटणारच नाही. आणि अशाच प्रकारे फक्त रोडच्याच बाबतीत नाही, गावामध्ये लाईट फिटिंगचं काम असते, गावच्या आरोग्याचं काम असते, गावामध्ये विविध साऱ्या योजना असतात लोकांच्या कल्याणासाठी, गावच्या विकासासाठी. ह्या प्रत्येक विकासासाठी जर समजा जेवढे काही फंड सरकारकडून येत असतात, राज्य शासनाकडून, केंद्र शासनाकडून, त्याची जर अंमलबजावणी झाली, ते फंड जर पूर्ण 100% जर वापरण्यात आले तर प्रत्येक गाव हे चमकल्याशिवाय राहणार नाही, प्रत्येक गावातून सोन्याचा धूर निघल्याशिवाय राहणार नाही. कारण गावामध्ये ग्रामपंचायत असते गावचा विकास करण्यासाठी. त्या ठिकाणी ग्रामपंचायतचं कर्तव्य हे आहे की त्या गावामध्ये जे काही युवक आहेत त्यांच्यासाठी जिमखान्याची व्यवस्था करणे, गावामध्ये जे काही विद्यार्थी शिकणार आहेत त्यांच्यासाठी वाचनालयाची सोय करणे. दुसरी गोष्ट, गावामध्ये जे काही प्राथमिक उपचार केंद्र आहे त्यांचा विकास करणे. दुसरी गोष्ट, शिक्षण, गावामध्ये शिक्षण जे आहे त्याच्यावर या ग्रामपंचायतचं नियंत्रण असलंच पाहिजे. कारण गावामध्ये काय होतं, एक प्राथमिक शाळा असते, तिथं काहीतरी 2-3 शिक्षक आलेले असतात, पण गावचा आधार त्या शाळेला असला पाहिजे. कारण शाळेला जर आधार असेल तर तिथले जे शिक्षक आहेत ते विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे शिक्षण देणे ह्यासाठी ते प्रयत्न करत असतील. म्हणून गावचा त्या शिक्षणावर जोर असला पाहिजे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये एक लायब्ररी असली पाहिजे, जेणेकरून त्या गावामध्ये शिकणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी लायब्ररीची व्यवस्था असली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या लायब्ररीमध्ये नवीन पुस्तकं, महापुरुषांचे विचार, ह्या गोष्टीवरती त्या ठिकाणी त्या लायब्ररीमध्ये प्रबोधन करण्यात आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, युवकांचं आरोग्य सुधारण्यासाठी, त्यांची बॉडी लँग्वेज सुधारण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जिमखान्याची व्यवस्था असली पाहिजे. जिमखाना जर असेल तर त्या ठिकाणी गावातले विद्यार्थी जे असतील ते मोबाईलच्या दूर जातील, व्यायाम करतील. व्यायाम केल्यामुळे त्याचं शरीर जे आहे सुदृढ बनेल. म्हणजे ते पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल, फौजी भरती असेल, SRPF भरती असेल, या भरतीमध्ये ते निश्चितच सिलेक्ट होतील. पण हे कशामुळं याच्यावर आळा जातो, ह्या ग्रामपंचायतच्या आपण या चुकीच्या लोकांना पाठवल्यामुळं. आपल्या गावामध्ये आपण जे काही 500 रुपये निवडणुकीमध्ये घेत असतो
त्याच्या माध्यमातून आपण चुकीच्या लोकांना देतो. आणि जर आपण एखाद्या उमेदवाराकडून 500 रुपये जर घेतले तर त्याच्यानंतर जो काही ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा कारभार सुरू करणार आहे त्याच्यावर आपण त्याच्या विरोधात काहीच बोलू शकत नाही. कारण जर समजा मी कोणाकडून 500 रुपये जर घेतले असतील आणि मी त्या सदस्याला, ग्रामपंचायतच्या सदस्याला त्याच्या भ्रष्टाचाराच्या कारभारास विरोध जर करत असेल तर तो माझ्या 2 झापडी मारतो की तू निवडणुकीमध्ये 500 रुपये घेतले आहेत, तुला बोलायचा अधिकार नाही. आणि जेव्हा तुम्हाला असं म्हणतो तेव्हा मी त्याच्यासमोर काहीच करू शकत नाही आणि कायदेशीररित्या मी कुठेही जाऊ शकत नाही. कारण मी विकल्या गेलेलो असतो आणि विकल्या गेलेला माणूस कुठेही काहीही बोलू शकत नाही, त्याला सहन करावं लागते. आणि विकल्या गेलेला माणूस कोण असतो? गुलाम. त्यानं तुम्हाला 5 वर्षासाठी विकत घेतलं आहे 500 रुपयामध्ये. ओके. आणि 500 रुपयासाठी विकत घेतलं आहे म्हणजे आता आपण आपली किंमत बघूता किती आहे. आपली किंमत आपण 5 वर्षासाठी स्वतः ठरवत असतो, बरोबर आहे. तर आपण आता आपली किंमत बघूया. जे काही लोक आपलं मतदान 500 रुपयाला 5 वर्षासाठी विकतात, कोणत्या पण निवडणुकीसाठी असो, तर बघू आपण एखाद्या ग्रामपंचायतच्या उमेदवाराकडून निवडणुकीमध्ये तर 500 रुपये घेतले असतील. ओके. म्हणजे आपण आपल्या स्वतःला विकलं आणि आपलं मतदान त्याला दिलं. तो भ्रष्टाचारी असेल, अशिक्षित असेल आणि पैसे खाणारा असेल आणि त्याला समजूतदारपणा पण नसेल. फक्त आपण 500 रुपयाच्या माध्यमातून त्याच्यावर मतदान केलेलं आहे. ओके. त्याला कुठलीही लोकप्रियता नाही, फक्त 500 रुपयामुळे आपण त्याला मतदान केले. तर बघा एका वर्षामध्ये 365 दिवस असतात, बरोबर आहे. तर 365 गुणिले 5, ओके, किती होतात? 1700. आपण याचं कॅल्क्युलेशन बघू. 5 5 25, 5 2, 5 31 आणि 2 32, 5 3, 5 3 15 आणि 3 1825. तर बघा 5 वर्षामध्ये दिवस असतात 1825. तर आता बघू आपण 500 डिवायडेड बाय 1825 याचं जर आपण कॅल्क्युलेशन करायला गेलं तर 27 पॉईंट काहीतरी 0.27 पॉईंट काहीतरी येते, हे की नाही? ओके. 0.27 म्हणजे ही आपली किंमत आहे एका व्यक्तीची. एखाद्या माणसानं जर 500 रुपयाला मतदान विकलं तर त्याला एका दिवसाची किंमत किती आहे? 27 पैसे. ही आपण स्वतः ठरवत असतो मतदान विकल्याच्या नंतर. आता मला सांगा एखाद्या माणसाची किंमत 27 पैसे असू शकते का? आता जर आपण बाजारामध्ये गेलो तर आपण सगळेजण आता नॉनव्हेज खात असतो, तर बघा बाजारामध्ये विकला जाणारं जे काही चिकन आहे, मटण म्हणतो आपण त्याला, चिकन, बॉयलर कोंबडा असते पांढऱ्या कलरचं, त्याची किंमत आहे 200 रुपये किलो, बरोबर आहे. आणि आपली किंमत किती आहे? 27 पैसे. मग या ठिकाणी बाजारामध्ये विकणारं ते पांढऱ्या कलरचं बॉयलर कोंबडं श्रेष्ठ आहे का आपण श्रेष्ठ आहे? निश्चित या ठिकाणी ते कोंबडं श्रेष्ठ आहे, कारण आपण 500 रुपयाला मतदान विकले. दुसरी गोष्ट, आपण नॉनव्हेजमध्ये अजून काहीतरी खात असतो, त्याची किंमत असते 300 रुपये किलो. या ठिकाणी आपल्या मनानं कोणतंही मटण समजून घ्या, नॉनव्हेज समजून घ्या, तर त्याची किंमत असते 300 रुपये आणि आपली किंमत किती आहे? 27 पैसे. तर आपण मतदान विकल्याच्यानंतर या कोंबड्यापेक्षाही, डुकरापेक्षाही खालच्या दर्जाचं जीवन जगत असतो. 27 पैसे ही आपली किंमत आहे जर 500 रुपयाला मतदान विकलं तर. आणि आपण 500 रुपयाला विकून आपल्या गावचा विनाश करत असतो. म्हणून सगळ्यात शेवटी गावचा विकास करणारा सगळ्यात जिम्मेदार व्यक्ती जर कोण असेल तर तो आहे गावचा ग्रामस्थ. कारण तो निवडणुकीमध्ये चुकीच्या व्यक्तीला ग्रामपंचायतीमध्ये पाठवतो. चुकीच्या व्यक्तीला ग्रामपंचायतीमध्ये पाठवल्यामुळं ग्रामपंचायतीमध्ये जे काही सरकारकडून योजना येतात त्याच्या अंमलबजावणीच होत नाहीत. आणि अंमलबजावणी होत नाही याच्यामुळे गावचा विकास होत नाही. गावचा विकास नाही झाला त्यामुळे तालुक्याचा विकास होत नाही. तालुक्याचा विकास नाही झाला त्यामुळे जिल्ह्याचा विकास होत नाही. जिल्ह्याचा विकास नाही झाला त्यामुळे राज्याचा विकास होत नाही. राज्याचा विकास झाला नाही त्यामुळे देशाचा विकास होत नाही. म्हणजे इनडायरेक्टली आज जर आपला भारत देशाचा विकास झालेला नसेल तर ह्याचं कारण आपण आहोत, स्वतः गावातले ग्रामस्थ. ओके. म्हणून प्रत्येकानं ही गोष्ट विचार करायची की माझ्यामुळं काय होतं आहे. आपण नेहमी म्हणत असतो की माझ्या 501 रुपये घेण्यामुळे एवढ्या भारत देशाला काय फरक पडणार आहे. तर अशा प्रकारचा कारभार आहे. गावामुळं देशाला फरक पडतो, एका ग्रामस्थामुळं देशाला फरक पडतो. तर आपल्याला निश्चितच या देशाचा विकास करायचा असेल, देशातून पुन्हा एकदा सोन्याचा दूर बाहेर काढायचा असेल तर आपल्याला या आपल्या भारत देशामध्ये काही नालायक निर्लज्ज सरकार सत्तेवर बसलेलं आहे यांना आपण तिथून हटवणं गरजेचं आहे. भ्रष्टाचारी लोकांना हटवणं गरजेचं आहे. यांना जर आपण हटवण्यामध्ये यशस्वी झालो तर निश्चित आपल्या भारत देशातून सोन्याचा दूर बाहेर निघल्याशिवाय राहणार नाही. आणि यांना कंट्रोल करायचं काम कोणाचं असते? मीडियाचं. तर मीडियातही एवढी गेलेली केस आहे, यांना मला वाटते आपण मीडियाचा दर्जा याच्याकडून काढून घेतला पाहिजे. कारण हे लोक कोणातरी एका सत्ताधाऱ्यांचं लोकांचं नाव घेतात, त्यांना वरीवरी करायचं काम करतात. कोणताही मीडिया सरकारविरुद्ध काही बोलण्यास तयार नाही.
लाचारीचं जीवन हे मीडिया जगत आहे. कारण कोणीतरी म्हणलेलं आहे की सफेद कागज पर शाही से कुछ सच लिखना एक कमजोर सरकार को डराने के लिए काफ़ी होता है. तर कोणताही मीडिया या ठिकाणी सत्तेविरुद्ध बोलायला तयार नाही. आणि जर मीडियाच्या माध्यमातून आपण त्याला विरोधच करणार नसेल तर आपल्या देशाचा विकास होणं शक्य नाही. म्हणून शेवटी जर गावचा विकास देशाचा विकास कशामुळे रोखत आहे तर याचं कारण आहे गावचा नागरिक. ग्रामसेवकाचं जर कर्तव्य त्यानं पार पडलं नाही, सरपंचाचं त्यानं कर्तव्य पार पडलं नाही तर नागरिक यांना त्यांना आपण त्याला प्रश्न विचारले पाहिजेत. प्रश्न विचारणे हा आपला गुणधर्म असला पाहिजे. प्रश्न जर विचारले तर देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तर सगळ्यात जिम्मेदार कोण आहे तर नागरिक. तर ग्रामप्रशासन शिकत असताना आपण नागरिक म्हणून या नात्यानं काय करू शकतो देशासाठी ह्याचा विचार आपण केला पाहिजे. तर निश्चितच ह्या व्हिडिओमधून आपण निवडणुकीमध्ये काय करायचं आहे ही संकल्पना आपल्या डोक्यामध्ये आलीच असेल. गावचा विकास करण्यासाठी काय करायचं आहे ही पण संकल्पना आपल्या डोळ्यात आलीच असेल. तर ह्याचा विचार करावा. 500 रुपयाला आपण मतदान विकायचं नाही, 27 पैसे ही किंमत ठरवायची नाही. याच्या आगामी काळामध्ये तुम्ही विचार करून कोणतीही निवडणूक असो, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आमदार असेल, खासदार असेल, पंतप्रधानाची निवडणूक जरी असेल, लोकसभेची निवडणूक जरी असेल तरी आपण विचारपूर्वक विचार करून चांगल्या सुशिक्षित गावचा विकास करणाऱ्या देशाचा विकास करणाऱ्या लोकांना निवडून देसाल, त्यांनाच मतदान करसाल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजचं आपण हे लांबत चाललेलं लेक्चर या ठिकाणी थांबवतो. ओके, याच्यानंतरचा व्हिडिओ आपण पुढच्या लेक्चरमध्ये करू.